नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एनजी सोल्युशन चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विरुद्ध कोन काय असतात ते। विरुद्ध कोन म्हणजे अपोजिट अँगल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण इथे एक डायग्राम काढू। डायग्राममध्ये इथे दोन रेषा आहेत। या दोन रेषा आहेत, त्या दोन रेषांना आपण नावे दिली P Q R S आणि T असे। मित्रांनो, इथे चार कोन तयार झालेले आहेत आणि चार किरण तयार झालेले आहेत। चार कोन कोणते कोणते? P Q R, P Q S, S Q T आणि T Q R असे चार कोन तयार झालेले आहेत। तर मित्रांनो, आता आपण पाहूया की कोन PQR हा कसा तयार झालेला आहे? तर हा दोन किरणांमुळे तयार झालेला आहे। कोणते कोणते किरण? तर किरण QP व किरण QP व किरण QR। तर मित्रांनो, इथे किरण QP आणि किरण QR हे दोन किरण QP आणि QR यांचे अपोजिट किरण कोणते कोणते आहेत? तर किरण QT व किरण QT व किरण QS। QR चा अपोजिट QS आणि QP चा अपोजिट QT। तर मित्रांनो, या QT आणि QS मुळे एक कोन तयार झालेला आहे। तर त्या कोनाचं नाव काय? SQT। कोन SQT म्हणजे मित्रांनो, इथे काय समजलं? तर जे दोन किरण आहेत QP आणि QR यांच्या अपोजिट किरणांपासून तयार झालेला कोन हा जो कोन असतो मेन, म्हणजे जो अगोदरचा कोन आहे त्याच्या सुद्धा अपोजिट असतो। म्हणून कोन PQR व कोन SQT हे विरुद्ध कोन आहेत। तर मित्रांनो, आता आपण विरुद्ध कोनाचे काही गुणधर्म पाहणार आहोत, म्हणजे का ते विरुद्ध आहेत ते प्रूव्ह करणार आहोत। मित्रांनो, आता आपण विरुद्ध कोनाचे गुणधर्म पाहणार आहोत। तर मित्रांनो, विरुद्ध कोनाचे गुणधर्म काय आहेत? तर इथे आपण अगोदर हे मानून घेऊया। इथे काय आहे? कोन PQR बरोबर आपण A मानू। कोन PQR झाला। RQT बरोबर B मानू। RQT ला B मानलं। कोन SQT बरोबर C मानू आणि कोन PQS बरोबर D मानू। तर इथे मित्रांनो काय, हा C आणि हा D मानलं। तर मित्रांनो, हे आपण कोन मानलेले आहेत। तर आता पाहूया कोन। पहिल्यांदा कोन कोणता? कोन SQT घेऊया। कोन SQT व कोन RQT हे काय आहेत दोन्ही मित्रांनो? तर एक रेषीय कोन आहेत, रेषीय जोडीतील कोन।
तर यांना आपण काय दिलेलं आहे, SQTला नाव, SQTला C प्लस RQTला B, C प्लस B बरोबर 180 अंश. का? तर रेषीय जोडीतील कोण. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की रेषीय जोडीतील कोण कोणते असतात, सप्लिमेंटरी अँगल कोणते, ते सर्व काही पाहिलेलं आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या कोणांची बेरीज 180 अंश असते, कोणत्या कोणांची बेरीज 90 अंश असते, ते सर्व पाहिलेलं आहे. तर इथे कोण कोणता हा घेतला, SQT म्हणजे कोण C आणि कोण B हे रेषीय एकाच रेषेवर आहेत, RS ह्या रेषेवर आहेत, त्यामुळे त्यांची बेरीज ही 180 अंश येते. का? तर रेषीय जोडीतील कोण. तसेच मित्रांनो दुसरा कोण घेतला आपण, कोण RQT व कोण PQR हे पण रेषीय जोडीतील कोण आहेत. मग त्यांची नावं काय काय आहेत, कोण B व कोण A बरोबर 180 अंश. का? तर रेषीय जोडीतील कोण. तर मित्रांनो आता हे दोन कंडिशन आहेत, हा एक भेटला आणि ही दुसरा भेटला. तर हे दोन्ही एकत्र केल्यानंतर काय भेटतं आपल्याला, C प्लस B बरोबर B प्लस A. इथे BB कॅन्सल, म्हणून C बरोबर A. आता C कोणता कोण आहे, तर C SQT आणि दुसरा A PQR. म्हणजे हे दोन्ही कोण अपोजिट आहेत पण त्यांची मापे समान आहेत. म्हणून काय झालं मित्रांनो, म्हणून कोण PQR इज इक्वल टू कोण SQT. हे दोन्ही एकरूप कोण आहेत, एकरूप कोण आहेत, एकरूप कोण. तसेच मित्रांनो आता आपण दुसरा कोण घेतला, कोणता, आता हा C आणि A आला. तसेच आपण PQS आणि SQT घेतला तर हा कोण एक येणार 180 अंशाचा. आपण लिहूया, नाहीतर समजून जा. याचप्रमाणे आपण PQS घेतला आणि SQT घेतला, नंतर SQT आणि TQR घेतला तर हे कॅन्सल होणार आणि आपल्याला D इज इक्वल टू B राहणार. म्हणजे हे सुद्धा दोन PQS आणि RQT हे सुद्धा दोन्ही कोण एकरूप भेटतील आपल्याला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण विरुद्ध कोणांचा गुणधर्म पाहिला. म्हणजे विरुद्ध कोण असतात ते दोन्ही समान असतात. तर मित्रांनो आता आपण याचं एक्झाम्पल पाहूया. मित्रांनो आपण रेषीय जोडीतील कोण वगैरे ते बाकी सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर मित्रांनो या आकृतीवरून आपल्याला काय समजलं, या गुणधर्मावरून, तर दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता, म्हणजे दोन रेषा आहेत त्यांनी एकमेकींना छेदले असता आपल्याला परस्पर विरुद्ध कोणांची मापे जी भेटतात ती काय असतात, समान असतात. म्हणजे कोणत्या पण दोन रेषांनी एकमेकांना छेदले असतात. आता इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया. अशीच आकृती काढूया, दोन रेषा एकमेकांना छेदतात अशी. PQR ST तीच नावं देऊया. समजा या आकृतीमध्ये रेषा PT, सॉरी नावं दुसरी देऊया, AB आणि CD देऊया, आणि इथे O बिंदू. तर मित्रांनो या आकृतीमध्ये काय, रेषा AB आपल्याला क्वेश्चन दिला असेल, रेषा AB व रेषा CD हे एकमेकांना O बिंदूत छेदतात. तर
त्यांनी एका कोणाचं माप दिलं असेल, समजा AOC दिलेला आहे आपल्याला 47 अंश, तर आपल्याला बाकी सर्व कोण विचारलेले आहेत. म्हणजे कोणते कोणते, तर कोण AOC दिलेला आहे आपल्याला 47 अंश. तर आपल्या विचारले कोणते आहेत, कोण AOD बरोबर किती, कोण BOC बरोबर किती आणि कोण BOD बरोबर किती. तर मित्रांनो इथे काय करायचं आहे, तर AOC दिलेला आहे 47, त्याप्रमाणे आपल्याला BOD डायरेक्ट भेटणार आहे. BOD कुठे गेला, BOD हा सुद्धा 47 असणार आहे. का, तर आपण विरुद्ध कोणाचे गुणधर्म पाहिलं आहे, त्यामुळे काय आहे विरुद्ध कोणाचे गुणधर्म. आता राहिलं कोणता, AOD किती येईल मित्रांनो, AOD. तर काय करायचं AOD काढण्यासाठी, कोण AOC म्हणजे इथे AOD बरोबर कोणता येईल, तर पूर्ण आपण इकडे सॉल्व करूया. कोण AOC प्लस कोण AOD बरोबर 180 अंश. का, तर रेषीय जोडीतील कोण, म्हणून काय येणार, AOD काढायला घेतलंय तर काय येणार, 180 वजा AOC 180 वजा AOC किती दिलेला आहे 47 अंश. तर आपल्याला AOD भेटलेला आहे किती मित्रांनो, 7 8 9 10 3 50 130 133 अंश. 133 अंश आपल्याला AOD भेटलेला आहे. मग AODच्या अपोजिट कोणता अँगल आहे, तर BOC, म्हणजे BOC सुद्धा 133 अंश येणार आहे. का, तर विरुद्ध कोणाचे गुणधर्म, आणि हा एकरूप रेषीय जोडीतील कोण. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण विरुद्ध कोणाचे एक्झाम्पल सुद्धा पाहिलेले आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.